अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता कक्षात सोमवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीने संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडलं आहे. उपचारासाठी दाखल असलेल्या नवजात बालकांपैकी 3 निष्पाप अर्भकांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. आगीच्या वेळी या कक्षात सुमारे 39 नवजात बालकं उपचाराधीन होती. प्राथमिक माहितीनुसार व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाल्यानंतर आग भडकली असावी. मात्र आगीचं नेमकं कारण अजूनही स्पष्ट झालं नाही. पण कारण काही असो, 3 नवजात बालकांचा मृत्यू हा केवळ एका उपकरणाच्या बिघाडाचा विषय नाही, तर सरकारी रुग्णालयांच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना आहे. नमस्कार, मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय राज्य लोकतंत्र. अमरावतीच्या या दुर्घटनेने एक अत्यंत अस्वस्थ करणारा प्रश्न पुन्हा समोर आणला आहे. सरकारी रुग्णालयांमधील फायर ऑडिट, इलेक्ट्रिकल ऑडिट आणि सुरक्षा तपासण्या प्रत्यक्ष सुरक्षेसाठी होतात की फक्त कागदावर पूर्ण करण्यासाठी? कारण दुर्घटना घडल्यानंतर चौकशी समिती नेमली जाते, अहवाल मागवला जातो, दोषींवर कारवाईचे आश्वासन दिलं जातं, मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत जाहीर केली जाते आणि काही दिवसांनी व्यवस्था पुन्हा जुन्याच मार्गावर जाते. मग दुर्घटना टाळण्यासाठी आधीच केलेल्या तपासण्या आणि सुरक्षा उपायांचं काय झालं, हा प्रश्न विचारणं आवश्यक आहे. अमरावतीतील दुर्घटनेनंतर समोर आलेल्या वृत्तांनुसार रुग्णालयातील फायर अलार्म आणि स्प्रिंकलर यंत्रणा कार्यरत नसल्याचं समोर आलं आहे. नवजात शिशु अतिदक्षता कक्ष म्हणजेच SNCU 3ऱ्या मजल्यावर असल्यानेही सुरक्षेच्या दृष्टीने प्रश्न उपस्थित झाले. जर फायर ऑडिट झाले होते तर त्यामध्ये कोणते दोष आढळले? ते दोष प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आले होते का? दोष आढळले असतील तर ते दूर करण्यासाठी किती निधी मंजूर झाला? काम कधी सुरू झालं आणि कधी पूर्ण झालं? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुरक्षा यंत्रणा प्रत्यक्षात कार्यरत असल्याची पुन्हा तपासणी कोणी केली? या सर्व प्रश्नांची उत्तरं जनतेसमोर आली पाहिजेत. कारण फायर ऑडिट झालं एवढंच सांगून प्रशासनाची जबाबदारी संपत नाही. ऑडिटचा अर्थ फक्त कागदावर शिक्का मारणं नसतो. ऑडिटचा खरा अर्थ म्हणजे धोका ओळखणं, तो दूर करणं आणि त्यानंतर सुरक्षा व्यवस्था प्रत्यक्षात कार्यरत आहे की नाही याची पुन्हा खात्री करणं. एखाद्या रुग्णालयात फायर अलार्म बसवला आहे पण आग लागल्यानंतर तो वाजत नाही. स्प्रिंकलर बसवला आहे पण त्यातून पाणीच येत नाही. इमर्जन्सी एक्झिट आहे पण तो अडथळ्यांनी बंद आहे. तर अशा सुरक्षा व्यवस्थेचा उपयोग तरी काय? या प्रश्नांचं उत्तर शोधताना 9 जानेवारी 2021 रोजी घडलेली भंडारा जिल्हा रुग्णालयातील दुर्घटना विसरता येणार नाही. त्या दिवशी रुग्णालयाच्या SNCU मध्ये भीषण आग लागली आणि तब्बल 10 नवजात बालकांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. चौकशीमध्ये रेडियंट वॉर्मरच्या इलेक्ट्रॉनिक कंट्रोल पॅनल मधील दोषपूर्ण विद्युत सर्किट हे संभाव्य कारणांपैकी प्रमुख कारण असल्याचं नमूद करण्यात आलं. त्यामुळे वैद्यकीय उपकरणांची देखभाल, इलेक्ट्रिकल सुरक्षा आणि फायर सेफ्टी यांचं महत्त्व त्यावेळी स्पष्ट झालं होतं. पण भंडारा दुर्घटनेपूर्वीच रुग्णालयातील परिस्थिती किती गंभीर होती हे चौकशीतून समोर आलं होतं. रुग्णालयाकडे फायर NOC नव्हता. SNCU सुरू झाल्यापासून केवळ एकच मॉक ड्रिल झाल्याची माहिती समोर आली होती. त्याहून गंभीर बाब म्हणजे फायर सेफ्टी यंत्रणेसाठीचा सुमारे 1.5 कोटी रुपयांचा प्रस्ताव महिने प्रलंबित होता. केवळ धोका माहित होता, उपाय माहित होता, निधीची गरजही माहित होती, पण अंमलबजावणी वेळेवर झाली नाही. त्यामुळे भंडारा दुर्घटनेनंतर सरकारसमोर फक्त दुःख व्यक्त करण्याचा प्रश्न नव्हता, तर संपूर्ण सुरक्षा व्यवस्था बदलण्याचा प्रश्न होता. भंडारा चौकशी समितीने त्यानंतर अनेक महत्त्वाच्या शिफारसी केल्या. प्रशिक्षित इलेक्ट्रिकल इंजिनियर आणि बायोमेडिकल इंजिनियर नियुक्त करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. रुग्णालयांच्या देखभालीसाठी स्वतंत्र तांत्रिक मनुष्यबळ असावं, नियमित मॉक ड्रिल घेण्यात याव्यात, CCTV व्यवस्था सक्षम असावी, नवीन रुग्णालयांसाठी स्पष्ट SOP तयार असावेत आणि फायर सेफ्टी यंत्रणा मजबूत करावी अशी सूचना करण्यात आल्या. म्हणजेच सरकारला समस्या माहित होती, उपायही माहिती होते आणि पुढे काय करायचं याची यादीही तयार होती. प्रश्न फक्त अंमलबजावणीचा होता. 2022 मध्ये राज्यातील 527 सरकारी रुग्णालयांचं फायर ऑडिट पूर्ण झाल्याचा दावा करण्यात आला.
या ऑडिटमध्ये आढळलेल्या त्रुटी 6 महिन्यात दूर करण्याचंही सांगण्यात आलं होतं. त्यामुळे आज 2026 मध्ये अमरावतीच्या सरकारी रुग्णालयात सुरक्षा यंत्रणा कार्यरत नसल्याचे आरोप समोर येत असतील तर त्या 527 रुग्णालयांच्या ऑडिटचा प्रत्यक्ष परिणाम काय झाला हे तपासण्याची आज वेळ आहे. किती त्रुटी आढळल्या, किती दूर झाल्या, किती निधी खर्च झाला आणि प्रत्यक्ष सुरक्षा व्यवस्था किती सक्षम झाली याचा सार्वजनिक हिशोब सरकारने द्यायला हवा. यापुढे ऑडिट झालं हा शब्द पुरेसा नाही. राज्यातील प्रत्येक सरकारी रुग्णालयाचा सार्वजनिक सेफ्टी डॅशबोर्ड तयार झाला हवा. त्या डॅशबोर्डवर फायर एनओसी आहे की नाही, फायर ऑडिट कधी झालं, इलेक्ट्रिकल ऑडिट कधी झालं, बायोमेडिकल उपकरणांचं ऑडिट कधी झालं, स्प्रिंकलर आणि फायर अलार्म कार्यरत आहेत की नाहीत, इमर्जन्सी एक्झिटची स्थिती काय आहे, शेवटची मॉक ड्रिल कधी झाली आणि ऑडिटमध्ये आढळलेल्या त्रुटींपैकी किती दुरुस्त झाल्या याची संपूर्ण माहिती जनतेसमोर उपलब्ध व्हायला हवी. फायर ऑडिट करणारी संस्था आणि दुरुस्तीचे काम करणारी संस्था एकच असता कामा नये हे यामध्ये महत्वाचं, कारण तपासणी आणि दुरुस्ती यांच्यात हितसंबंधांचा संघर्ष निर्माण होऊ शकतो. राज्यातील प्रत्येक सरकारी रुग्णालयासाठी स्वतंत्र तृतीय पक्ष संस्थेकडून फायर आणि इलेक्ट्रिकल ऑडिट सक्तीचं व्हायला हवं. त्याचबरोबर बायोमेडिकल उपकरणांचं स्वतंत्र ऑडिटही व्हायला हवं. विशेषतः एसएनसीयू, एनआयसीयू, आयसीयू, ऑपरेशन थिएटर आणि ऑक्सिजन सुविधा असलेले विभाग हाय रिस्क झोन म्हणून घोषित करून त्यांची किमान 6 माही तपासणी करणं आवश्यक आहे. बायोमेडिकल उपकरणांचा प्रश्नही तितकाच गंभीर आहे. भंडारा दुर्घटनेनंतर उपकरणांच्या देखभालीतील त्रुटी आणि सेवा देणाऱ्या तंत्रज्ञानाच्या प्रशिक्षणाचा मुद्दा समोर आला होता. त्यामुळे सरकारी रुग्णालयातील प्रत्येक जीवनावश्यक उपकरणासाठी डिजिटल मेंटेनन्स रेकॉर्ड असणं आज गरज आहे. उपकरणाची शेवटची सर्व्हिस कधी झाली, कोणत्या तंत्रज्ञानाने केली, त्याची पात्रता काय आहे, उपकरणात कोणता दोष आढळला आणि दोष असूनही ते वापरात ठेवले का याची संपूर्ण माहिती नोंदवायला हवी. एखादं उपकरण धोकादायक असल्याचं आढळल्यास ते वापरातून तात्काळ काढण्याचा अधिकार कोणाकडे आहे हेही तितकंच स्पष्ट करायला हवं. सरकारी कंत्राटदारांचाही जबाबदारी निश्चित करण्याचाही आता गंभीरपणे विचार करावा लागेल. एखाद्या उपकरणाच्या देखभालीतील निष्काळजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाला तर केवळ कंत्राट रद्द करणं किंवा कंपनीला ब्लॅकलिस्ट करणं पुरेसं नाही. तपासात गुन्हेगारी, निष्काळजीपणा सिद्ध झाल्यास लागू कायदेशीर तरतुदींनुसार फौजदारी कारवाई व्हायला हवी. संबंधित अधिकारी, सुपरवायझर, तंत्रज्ञ आणि सुरक्षा प्रमाणपत्र देणाऱ्या व्यक्तींची भूमिकाही तितकीच महत्वाची आणि ती तपासायला सुद्धा हवी. कारण सरकारी कंत्राट म्हणजे नफा खासगी आणि नुकसान सार्वजनिक असा परवाना असू शकत नाही. यासोबतच नवजात बालकांसाठी स्वतंत्र बेबी इव्हॅक्युएशन प्रोटोकॉल असणं अत्यावश्यक आहे. प्रौढ रुग्णाला आपत्कालीन परिस्थितीत उचलून बाहेर नेता येतं, पण नवजात बाळ अनेकदा व्हेंटिलेटर, ऑक्सिजन मॉनिटर आणि इतर जीवनावश्यक उपकरणांवर अवलंबून असतं. त्यामुळे एसएनसीयू किंवा एनआयसीयू मध्ये आग लागल्यास कोणतं बाळ आधी हलवायचं, कोणतं उपकरण पोर्टेबल आहे, ऑक्सिजनचा पर्याय काय आहे, कोणत्या कर्मचाऱ्याची कोणती जबाबदारी आहे आणि जवळची सुरक्षित जागा कोणती आहे याचा प्रत्यक्ष सराव नियमितपणे व्हायला हवा. कारण आपत्कालीन परिस्थितीत कागदावरील एसओपी नाही तर प्रत्यक्ष सराव जीव वाचवतो. आता अमरावतीच्या दुर्घटनेत चौकशी होईल, आगीचं नेमकं कारण शोधलं जाईल, जबाबदारी निश्चित करण्याचं आश्वासन सुद्धा दिलं जाईल. काही अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई होऊ शकते, मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत जाहीर होऊ शकते. पण खरा प्रश्न तिथेच राहतो की अमरावती नंतर काय होणार, पुढेचे अमरावती कोणते? 9 जानेवारी 2021 रोजी भंडाऱ्यात 10 नवजात बालकं गेली. त्यानंतर फायर सेफ्टी ऑडिट, इलेक्ट्रिकल ऑडिट, मॉक ड्रिल, फायर एनओसी, प्रशिक्षित तांत्रिक मनुष्यबळ आणि बायोमेडिकल उपकरणांच्या देखभालीबाबत सूचना सुद्धा देण्यात आल्या. नाही त्या गोष्टी केल्या. 2022 मध्ये 527 सरकारी रुग्णालयांचं फायर ऑडिट पूर्ण झाल्याचा दावा केला. तरीही 2026 मध्ये अमरावतीत 3 नवजात बालकांचा मृत्यू झाला. म्हणजे आपण अजूनही तिथेच आहोत. मग प्रश्न विचारावाच लागेल, भंडाऱ्यातून आपण नेमकं शिकलो काय? आता पुढचा भंडारा कधी आणि पुढचा अमरावती कधी याची वाट पाहावी लागेल. आणि ही केवळ आकडेवारी नाही.
भंडाऱ्यात मृत्यू पावलेली 10 बालकं आणि अमरावतीत मृत्यू पावलेली 3 अर्भकं म्हणजे 13 कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. प्रत्येक आकड्यामागे एका आईची कुशी आहे, एका वडिलांचं स्वप्न आहे आणि एका कुटुंबाचं आयुष्यभर न भरून येणारं दुःख आहे. त्यामुळे या मृत्यूंकडे केवळ दुर्घटना म्हणून पाहणं म्हणजे व्यवस्थेच्या जबाबदारीपासून पळणं ठरेल. म्हणूनच आता सरकारकडे एक थेट सवाल आहे की त्यांनी फक्त समिती नेमून थांबता कामा नये. प्रत्येक रुग्णालयासाठी वेळबद्ध सुरक्षा कृती आराखडा जाहीर करा. प्रत्येक त्रुटीला अंतिम मुदत द्या. निधी मंजुरीपासून काम पूर्ण होईपर्यंत प्रत्येक टप्प्याची डिजिटल नोंद व्हायला हवी आणि काम पूर्ण झाल्यानंतर स्वतंत्र तृतीय पक्ष तपासणी व्हायला हवी. आणि विशेषतः नवजात बालकांच्या विभागांसाठी सुरक्षा नियमांमध्ये कोणतीही तडजोड होता कामा नये. तुमचं याबद्दलचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. दैनिक राज्य.